नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झटपट होणारा पराठा बनवणार आहोत, तो म्हणजे आचारी पराठा। तर या आचारी पराठा बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता बघूयात। इथे नेहमीसारखीच मी कणिक मळून घेतलेली आहे, फक्त त्याच्यामध्ये आज मी अर्धा चमचा ओवा, तीळ, पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घालून ही कणिक मळून घेतलेली आहे। आपल्याला चीज लागणार आहे, तसेच इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे मी हा लोणच्याचा उरलेला खार घेतलेला आहे। आपण लोणचं बनवतो आणि मग ते लिंबाचं असो आंब्याचं असो पटकन फोडी संपतात आणि खार तसाच उरतो, तर त्या खाराचा उपयोग करून आज आपण हे पराठे बनवणार आहोत, म्हणूनच मी त्याचं नाव आचारी पराठा ठेवलेलं आहे। आणि इथे थोडासा मी पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे। तर आता आपण हे पराठे बनवायला सुरुवात करूयात। नेहमीप्रमाणे पोळी लाटून घेतली आहे, त्याच्यावर आता हा लोणच्याचा खार घातला आहे, सगळीकडे छान पसरवून घ्यायचा आहे। आपलं हे पराठे बनवल्याने आपल्या लोणच्याचा खार पण संपतो, जरा वेगळ्या प्रकारचा पण पराठा खाल्ला जातो। हे सगळीकडे हा खार पसरवून घ्यायचा आहे, असा छानपैकी लावून घ्यायचा आहे। आणि याच्यावर आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, पुदिना घालायचा आहे। हे बघा सगळ्या बाजूने छान पसरवून घेतलं आहे मी। आता याच्यावर आपण थोडासा पुदिना घालूया, थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि चीज किसून घालायचं आहे। थोडी कोथिंबीर घातली आहे, चीज किसून घालूया आणि ट्रायंगल शेपमध्ये आपण याला फोल्ड करायचं आहे आणि परत थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि तव्यावर दोन्ही बाजूने छान असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे। हे बघा असा फोल्ड घ्यायचा आहे, एक फोल्ड असा आणि एक फोल्ड असा, असा छान ट्रायंगल बनवून घ्यायचा आहे। आणि आता हे आपण परत लाटून घेऊया, हलक्या हाताने सर्व बाजूने आपण हा छान लाटून घेऊया। मस्त असा हा पराठा लागतो। हा छान लाटून झालेला आहे आपला पराठा। आता आपण तव्यावर हा दोन्ही बाजूने छान भाजून घेऊयात। एका बाजूने आपला पराठा छान झालेला होता, आता मी बाजू पलटवून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपण हा पराठा छान भाजून घेऊया आणि अशा प्रकारे आपण सगळे पराठे बनवून घेऊया। हे बघा मस्त असा आपला दोन्ही बाजूने पराठा भाजून झालेला आहे। मस्त गरमागरम असे आपले झटपट होणारे आचारी पराठे तयार झालेले आहेत। मी तुम्हाला एक कट करून दाखवते। हे बघा छान आतमध्ये मस्त चीज मेल्ट झालेला आहे, कोथिंबीर, पुदिना, लोणचं सगळीकडे छान लागलेलं आहे। मस्त असा आपला हा पराठा तयार झालेला आहे। झटपट होणारे असे हे पराठे आहेत आणि आपल्या घरामध्ये असलेल्या इन्ग्रेडियंटपासून आपण हे बनवू शकतो। कोथिंबीर, पुदिना, लोणच्याचा खार आणि सगळ्यांच्या घरात हल्ली चीज हे असतंच, तर तेव्हा तुम्ही हा झटपट होणारा आचारी पराठा नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं का ते मला जरूर कळवा। आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।